पुढची बातमी एका अपघाताची। पुणे नाशिक महामार्गावरती नारायणगावजवळ एक भीषण अपघात घडलाय। या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण गंभीररीत्या जखमी आहेत। नारायणगावजवळ टेम्पो, प्रवासी वाहतूक करणारी जीप आणि एसटी बसचा अपघात झाला। पुणे नाशिक महामार्गावरती एसटी बस नादुरुस्त अवस्थेत उभी होती आणि तिच्या पाठीमागनं प्रवासी जीप येत असताना तिला ट्रकनं जोरदार धडक दिली। यावेळेला ही जीप समोर उभ्या असलेल्या एसटीला जाऊन धडकली। हा अपघात इतका भयंकर होता की दोनही गाड्यांच्या मध्ये जीपचा चक्काचूर झाला। ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात टेम्पोनं जीपला धडक दिल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे। दरम्यान टेम्पोचा चालक फरार असल्याचं कळतंय। पोलीस अधिक तपास करतात। ही बस बंद अवस्थेत उभी होती रस्त्याच्या बाजूला हायवेवर। ही प्रवासी वाहतूक करणारी मॅक्झिमो गाडी, याच्यात 16-17 जण सगळे होते। तर ही गाडी येत असताना त्या आयशरची धडक ह्या गाडीला बसून ही गाडी याच्यावर आदळली। त्यात जवळपास इथं जुन्नर तालुक्यातील आमचे 16-17 प्रवासी होते। 9 जण जागीच ठार झालेत आणि दुर्दैवी अशी घटना आहे ही। पाहता क्षणी आम्ही तिथं होतो, खूप वाईट म्हणजे शोकाकुल होता। शोकाकुल परिस्थिती होती, सगळे अस्ताव्यस्ताच्या ठिकाणी पडले होते।